जय श्रीराम। मी हिमांशु अकोलकर स्वागत करतो तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये मी एकदम अनबायस्ड ओपिनियन देणार आहे। पाहायला गेलं तर ओपिनियनच नाही देणार आहे कारण टॉपिकच डेंजर आहे। तसं तर टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला कळूनच गेलं असेल की आपण आज कशाबद्दल बोलणार आहे। आता ज्यांना माहिती नाही, सनी भैया जाधव 92 वर रेप केस टाकली एका फिमेल इन्फ्लुएन्सर। आता तसं पाहायला गेलं तर हा मुद्दा खूप जास्त सिरियस आहे, पण याच्यात हे 2 इन्फ्लुएन्सर्स इन्व्हॉल्व असल्यामुळे ना या मुद्द्याला सिरियस घ्यावा असं वाटेनाच। तर जेवढी मला माहिती आहे तेवढी तुम्हाला पण असेलच, कारण मी पण ती कोलॅब मधली रील पाहूनच आलो इकडं। अहमदनगर शहरात नावलौकिक असलेले रुबा उद्योग समूहाचे संचालक सनी जाधव यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे। मात्र सनी जाधव आहेत कोण अज्ञात झाल्याचे बोलले जात आहे। सनी जाधव हे आतापर्यंत पोलिसांच्या ताब्यात आले नसून पोलीस त्यांचा शोध घेत आहे। पहा पुढच्या भागात या प्रकरणाचा भांडाफोड। आता त्या न्यूजच्या हिशोबाने असं समोर येत आहे की रुबाब उद्योग समूहाचे संचालक सनी भैया जाधव यांच्यावर पडली बलात्काराची केस, आणि केस टाकणारी पार्टी पण इन्फ्लुएन्सरच आहे। ज्याच्यावर केस पडली तो फरार आहे आणि जिनी केस टाकली ती इंस्टाग्रामचे कमेंट्स ऑफ करून रील्स टाकते। पण माझा एकच प्रश्न आहे, ही जागा आहे का इंस्टाग्रामवर हे सगळं करण्याची? म्हणजे इंस्टाग्रामवर पोस्ट करून करून काय न्याय मिळतं काय? आता समजा तुमचा जर एखादा MMS लीक झाला तर तुम्ही काय कराल? इंस्टाग्रामवर येऊन रील टाकाल आणि लोकांना सांगाल की जाऊन माझा MMS शोधा, कोणी टाकलाय, कोणी काढलाय, त्याला रिपोर्ट करा, हे करा ते करा, का पोलीस स्टेशनला जाऊन कायदेशीर कारवाई करून त्याला खाली घ्यायचा प्रयत्न कराल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना। आता यात कोण चुकीचं आणि कोण बरोबर हे तर वेळेसोबत कळलंच आपल्याला, पण तोवर यांच्या इंस्टाग्रामच्या वाढलेल्या रीचचा फायदा उचलायला नको का असे विचार करणारे पण 2-4 चॅनल्स माझ्या समोर आले। सकाळी उठताना, रात्री झोपताना, हाकताना, मुतताना यांचं हेच चालू आहे, सनी भैया कुठं फरार आहे, सनी भैयांनी काय स्टेटमेंट दिली, माऊनी काय दिलं, माऊनी कोणावर केस टाकली, माऊनी कोणावर फोन केला। अरे आता ह्या सगळ्यापेक्षा पण जास्त महत्वाचे मुद्दे असूच शकतात देशात असं मला वाटतं। माऊची कॉल रेकॉर्डिंग तर तुम्ही ऐकलीच असेल, ते कोणत्या तरी शाखेवाल्याला फोन करणारी, हा तीच असं ऐकली तर तिच्या इंस्टाग्रामवर जाऊन बघा। ज्या हिशोबाने ही कॉलवर बोलती ना, हिने हिचं नाव माऊ पासून बदलून कडक ठेवलं पाहिजे। सॉरी, या व्हिडिओत जोक मारायचा नव्हता, मुद्दा सिरियस आहे, पण काय करणार। असं पाहायला गेलं तर आपलं लॉ सिस्टम जे आहे ते चालतं इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी ह्या मोटोवर, पण गोष्टी रेप केसेस किंवा त्याच्याशी रिलेटेड अशा सगळ्या केसेस वरती येतात त्यावेळेस हा मोटो उलटा पडून जातो, गिल्टी अंटिल प्रूव्हन इनोसंट। हे मी नाही म्हणत आहे, हा डेटा आहे, सगळा डेटा आहे। NCRB नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अनुसार 74% केसेस जे इंडियात पडतात रेपचे ते खोटे असतात। आता या केसवर माझं काहीच म्हणणं नाहीये, 74% मधलीही असू शकते किंवा राहिलेल्या 26% मधलीही असू शकते, ते तर वेळच सांगेल आपल्याला। बाकी मीडिया व्हिडिओवर आपला काय फारसा भरोसा नाहीये, किती विकलेली आणि किती काय हे तर तुम्हाला पण माहिती पाहिजे, आजपर्यंत पाहिलंच असेल तुम्ही लेटेस्ट काही सिनेरियोज। बाकी हा एक रोस्ट व्हिडिओ नव्हता, हा जस्ट एक रिॲक्शन होता ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्यांच्यावर। तुमचं या मुद्द्यावर काय म्हणणं आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर इतका बघितला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।